नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. राज्यात बालमृत्यूंचं प्रमाण वाढल्याची ही गंभीर बातमी आहे. फेब्रुवारी ते ऑगस्टमध्ये सर्वाधिक बालमृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. गेल्या 7 महिन्यात तब्बल 8584 बालकांचा मृत्यू झालाय. सरकारकडून 2021 ची ही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यातली धक्कादायक बाब म्हणजे बालमृत्यूंचं सर्वाधिक प्रमाण हे राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये आहे. नागपूर, मुंबई, औरंगाबादमध्ये बालमृत्यूंचं प्रमाण अधिक आहे. तसंच ते पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये सुद्धा अधिक असल्याचं आढळून आलेलं आहे. राज्यात बालमृत्यूंचं प्रमाण नेमकं का वाढलंय, ही आकडेवारी इतकी जास्त का आहे, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणं गरजेचं राहणार आहे. यामागची नेमकी कारणं काय हे देखील जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असेल. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, धक्कादायक वास्तव उघडकीला आलेलं आहे. बालमृत्यूंचं प्रमाण वाढलंय आणि त्यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये बालमृत्यूंचं प्रमाण हे अधिक असल्याचं आढळून आलेलं आहे. काय नेमकी यामागची कारणं सांगितली जात आहेत स्वाती? सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अवघ्या 7 महिन्यांच्या कालावधीचा आपण विचार केला, फेब्रुवारी ते ऑगस्ट 2021, तर अवघ्या 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये 8,500 मुलं इतक्या बालमृत्यू झालेले आहेत. आणि हे बालमृत्यू म्हणजे 0 ते 5 वयोगटातील, ज्याच्यामध्ये करोनाचं इन्फेक्शन किंवा करोना होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं किंवा करोनामुळे त्रास होण्याचं मुलांना प्रमाण कमी असताना इतका मोठा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे मुंबई शहर 792, औरंगाबाद 587, पुणे 422, नाशिक 417 आणि नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये 923 मृत्यू एकट्या नागपुरात झालेले आहेत. आणि ही आकडेवारी विचार करायला लावणारी आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की करोनाच्या काळामध्ये एकूणच दुर्लक्ष झालं होतं. स्तनदा माता असतील, गर्भवती माता असतील, बालक असतील, पण सरकारचं म्हणणं मात्र आहे की असं काही झालं नव्हतं. मग हा मृत्यूचा आकडा कसा वाढला? त्यामुळे मुळातच हा प्रश्न ज्यांनी विचारलेला आहे सुधीर मुनगंटीवार, आपण थेट सुधीरजी यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडे जाणून घेऊया की सरकारनं जी आकडेवारी दिलेली आहे किंवा तुम्ही जो प्रश्न विचारला 8,500 मृत्यू, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. विचारच नव्हे तर मनाला सुन्न करणारी घटना आहे. तुम्ही विचार करू शकता की महाराष्ट्राला आपण एक प्रगत राज्य म्हणतो, पण दुर्दैवाने परवाच्या अहवालामध्ये देशात सर्वात जास्त कुपोषण होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. आज या राज्यामध्ये 17.5% जास्त कुटुंब हे गरीब आहेत, ज्यांना रोजच्या 2 वेळच्या जेवणाची ददात आहे. सरकारची जबाबदारी आहे की दवाखान्यामध्ये उत्तम व्यवस्था करणे. मी माझ्या चंद्रपूरच्या दवाखान्याचं उदाहरण देतो. मी मधात माझ्याकडे तक्रार आली म्हणून आमच्या काही कार्यकर्त्यांना पाठवलं. कोरोनाच्या याच्यामध्ये नियोजन चुकलं. कोरोनासाठी तुम्ही बेड आरक्षित केले, पण इतर आजारासाठी किंवा इतर इलाजासाठी मग पर्याय उभा नाही केला. अगदी सर, याच्यावरच मला प्रश्न विचारायचा की सरकार असं म्हणतं की करोना काळामध्ये या सगळ्या आजारांकडे किंवा स्तनदा माता असतील, गर्भवती माता असतील, कुपोषित बालकं असतील, आजारी बालकं असतील, यांच्याकडे दुर्लक्ष झालं नाही. मग हे मृत्यू कसं झाले हा प्रश्न पडत नाही? हा प्रश्न काय, या 8,584 मृत्यू 7 महिन्यात झाले, यासाठी आता कोणाच्या पुराव्याची आवश्यकता नाही आहे. हे मृत्यूच उदासीन आणि दुर्लक्ष केल्याच्या भूमिकेतून झाले आहे. सरकारने उपाययोजना केली नाही. कोरोनाची लढाई लढत असताना जसं एखाद्या बगीच्यात 100 झाडं आहे, एका झाडाला पाणी टाकलं 99 सुकली. तुम्ही पाणी टाकलं हे खरं आहे, पण तुम्ही 100 झाडांना पाणी टाकलं नाही. तसंच या आजाराच्या किंवा वैश्विक महामारीमध्ये तुम्ही सुन्न झालात. अगदी. आणि जशी आपण आकडेवारी पाहतोय म्हणजे नागपूरमध्ये 923 इतकी बालकांचा मृत्यू आहे. मुंबई सारखे शहर ज्याच्यामध्ये एका हाकेच्या अंतरावर सगळी आरोग्य व्यवस्था उभी आहे, असं असताना मुंबई शहरात पण 792 जवळपास 800 मृत्यू. तर हे सगळं पाहता सरकारच्या एकूण कामकाजावर किंवा सरकारच्या एकूण बालकांच्या आरोग्य व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसतोय असं वाटत नाही? नाही, खरं तर सरकारचे मंत्री असेल किंवा आम्ही आमदार असू, आमच्यापैकी म्हणजे माझा जन्म हा सरकारी दवाखान्यात झाला, पण मला वाटत नाही की आमदार मंत्र्यांच्या कुटुंबातला कोणताही इलाज हा सरकारी दवाखान्यात लोक करत नाही.
जो मजबूर आहे, जो गरीब आहे, जो उद्या एखाद्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याची आर्थिक क्षमता नाही, तो तिथं जातो. मग अशा प्रसंगामध्ये आपल्याला साधारणतः जी आरोग्य व्यवस्थेचं आरोग्यच बिघडलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी पैसे दिले पाहिजे. मी काल अर्थसंकल्पात सांगितलं की तुम्ही पैसे देता, खर्चच करत नाही. आज मी उदाहरणं देऊ शकतो. शेकडो प्रस्ताव ते पेंडिंग आहे. पेंडिंग म्हणजे डार्विनचा सिद्धांत आहे, माकडापासून उत्पत्ती झाली. पण या फाईलचा प्रवास पाहिला तर डार्विन सुद्धा येऊन सांगेल की अजगरापासून आमची उत्पत्ती झाली. एवढी मंद सुस्त, आणि यातून डॉक्टरांची भरती नाही, हॉस्पिटलच्या प्रस्तावाला मान्यता नाही, औषधीचा खर्च नाही, आणि उदासीनता. कोण काय बिघडवणार आहे आमचं? कारण शेवटी सरकारी चुकीतून एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्यावर काही शिक्षाच नाही. एक्झॅक्टली. तर आपण सुधीर मुनगंटीवार यांनी जो प्रश्न विचारला त्यानं या सरकारमधलं दाहक वास्तव आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. 8,500 मृत्यू अवघ्या 7 महिन्यात तर झालेच, पण मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत. हे वास्तव आहे, ते नाकारता येत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. कोरोना काळामध्ये सरकारचं याकडे दुर्लक्ष झालं नाही असं सरकार जरी म्हणत असलं तरी हे मग झालं कशाने, हा तर प्रश्न आहे ज्याचं सरकारने खरं तर उत्तर दिलेलंच नाहीये. बिलकुल स्वाती, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली